नमस्कार, मी अभिजित शिंदे. आपण सरकार मान्य गावरान जातीमध्ये काम करतो. तसेच आपल्याकडे टर्की, बदक, राजहंस ह्या गोष्टी पण असतात. आतिश सर राईट, आशिष सर माझ्याकडनं तळेगाव बरोबर देहू रोडवरनं आले होते. खूप दिवसापासून त्यांचं कुक्कुटपालन इथे करतात, वेगवेगळ्या जाती इथे पाळतात. खास आपल्याकडे टर्की जवळजवळ त्यांनी 5-6 पेर टर्की फक्त आवडीसाठी ते घेऊन चाललेले आहेत. सर, तुम्ही माझ्या फार्ममध्ये आला होता, पहिल्यांदाच आलाय. आणि एवढ्या ज्या आता असंख्य जाती माझ्याकडे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय बघितलं तुम्ही? मी बरेच प्रकारचे जाती बरं तुमच्याकडे. अजून खूप वेल मेंटेन आणि खूप क्लीन फार्म आहे. म्हणजे मी बरेच जागी विजिट पण केलेले आहेत, पण ते खूप मॉर्टिलिटी असते. अजून फार्म पण खूप घाण असतो प्रकारे. तुम्ही खूप वेल मेंटेन ठेवलेले आहेत, खूप चांगल्या प्रकारे. अजून खूप चांगली क्वालिटी भेटली मला टर्कीची. टर्की काय घेऊन चाललाय तुम्ही, म्हणजे काय मला असं होतं, आवड होती की पाळायचे ते टर्की म्हणून. पण मी बऱ्याच जागी बघितलं, पण कुठं मला काही भेटले नाही. तर मग मी तुमचं इंस्टाग्रामला बघितलं होतं, तर त्याच्यातनं कॉन्टॅक्ट केले, तर ते चांगली खूप क्वालिटी भेटली. म्हणून मग मी खास देवरोडवरनं आलोय घ्यायला. आता टर्की म्हणजे हे ऍक्च्युली सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करते, म्हणजे साप विंचू हे मारून टाकत असतात. सरांचं ऑलरेडी गावरान कुक्कुट पालन सुद्धा आहे, खास टर्की त्यांच्या फार्म मध्ये सोडण्यासाठी घेऊन चालले. सर, तुम्ही बदक सुद्धा बघितले, राजहंस बघितले, तर तुम्ही तसा एक प्लॅन करत आहात? हा, पुढे जाऊन सर आहे माझा प्लॅन. थोडेफार डक्स पण ठेवायचे, अजून मला ते ब्रह्म पण घ्यायचे तुमच्याकडनं. फक्त शो साठी हो, तुम्हाला आवड आहे म्हणून सर. तुमचा फार्म कुठे आहे? म्हणजे माझा फार्म देवरोडला लोकेटेड आहे. पण मग तुम्ही तिथं अंडे पण विकता की कसं? हो, माझ्याकडे गावरान कोंबड्या पण आहेत, अजून अंडी पण विकत असतो मी. आता आहे तुमच्याकडे अंडे हो, विकायला? हो, कुठे आहे तुमचं लोकेशन फार्म? देवरोड विकास नगरला आहे. तर विकासनगरच्या आजूबाजूचे जे कोणी असतील, ज्यांना गावरान ऑर्गॅनिक अंडे हवे असेल किंवा कोंबड्या खायच्या घरगुती खाण्यासाठी हवे असेल, कारण आता आखाड चाललेला आहे आणि अस्सल गावरान खायचं असेल तर नक्की आतिश सरांना तुम्ही त्या फार्मला व्हिजिट करा आणि गावरान खा आणि निरोगी राहा. धन्यवाद सर.